उद्योग मंत्री उदय सामंत हे आज राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं पोहोचले। उद्योग मंत्री उदय सामंत शिवतीर्थावर सकाळी 8 वाजताच पोहोचले। गेल्या 3 महिन्यातली ही त्यांची तिसरी भेट आहे। शिवसेना मनसे युतीबाबत या बैठकीत चर्चा झाली का अशी माहिती आता समोर येते आहे। विधानसभेसारखी चूक होऊ नये याकरता आता शिंदे सेनेकडून खबरदारी घेतली जाते आहे। तर आपल्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, खरं तर शिंदे सेनेच्या नेत्यांची वारंवार शिवतीर्थावर भेट होतीये। उदय सामंत हे तर गेल्या 3 महिन्यात तिसऱ्यांदा जाऊन पोहोचलेले आहेत शिवतीर्थावर। नेमकी या भेटीमध्ये काय चर्चा होते? विधानसभेची चूक पुन्हा शिंदे सेना करणार नाहीये का? मनसेशी हात मिळवणी करण्याची कितपत शक्यता आहे? नक्कीच मनश्री, आपण जर बघितलं तर गेल्या 3 महिन्यात ही तिसरी भेट आहे। उदय सामंत यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 3 वेळा भेट जी आहे ती घेतलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश सुद्धा निवडणूक घेण्यासंदर्भात दिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये होणारी ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा मागच्या महिन्यामध्ये सुरू झालेल्या होत्या, अनेक बातम्या रंगल्या माध्यमांमध्ये, या दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भातल्या बातम्या आल्या। मात्र आता या चर्चा थंडावलेल्या असून आता दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने आता प्रयत्न जे आहेत ते सुरू केले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 8:30 वाजता मंत्री उदय सामंत हे शिवतीर्थावरती दाखल झालेले होते आणि आता गेल्या तासाभरापासून या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा जी आहे ती होती। खरं तर जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार जेव्हा उदय सामंत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आतमध्ये गेले तेव्हा खरं तर एकमेकांना बुके दिला जातो। फोटोशूट झाल्यानंतर मग दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला सुरुवात होते। मात्र यंदा या भेटीमध्ये खरं तर वेगळं घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ती चूक पुन्हा नको असं म्हणत बुके देण्याआधी फोटोशूट खरं तर करण्यापूर्वीच नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। ती चूक कोणती? तर ती विधानसभेची। विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये खरं तर युती संदर्भात चर्चा सुरू होत्या। काही जागांवरून या दोन्ही पक्षांमध्ये आपल्याला मतभेद जे आहे ते शेवटपर्यंत पाहायला मिळाले। माहीम विधानसभा मतदारसंघावरून मनसे आणि शिवसेना या पक्षामध्ये आपल्याला नाराजी नाट्य पाहायला मिळालं। ती जागा मनसेला सोडण्यात येणार होती, मात्र शिवसेना शिंदे गटाने ती जागा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला सोडलेली नव्हती आणि त्यामुळे एका जागेवरून या दोन्ही पक्षांमध्ये युती जी आहे ती फिसकटलेली होती आणि ऐन निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षांमध्ये जे नेते होते, कार्यकर्ते होते, त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळालेला होता। तर ती चूक नको म्हणून आज थेट चर्चेला या दोन्ही नेत्यांनी सुरुवात केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्यापूर्वीच आता नवीन समीकरणं जुळणार का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडनं ते प्रयत्न जे आहेत ते केले जातात। मुंबईमध्ये राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे राज ठाकरे जर आपल्यासोबत राहिले तर कुठेतरी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणं हे तेवढं सोपं किंवा एक मार्ग जो आहे तो मोकळा होतो। त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याशी संवाद जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं केला जातोय। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। जवळपास 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। तो संवाद एकनाथ शिंदे यांनी सुरूच ठेवलेला आहे आणि महत्त्वाचे नेते मानले जाणारे जशा पद्धतीने तुम्ही सांगताय की इकडे 2 ठाकरे बंधूंच्या भेटीची त्यासोबतच एकत्र येण्याची चर्चा होती, मात्र या चर्चा आता थंडावलेल्या आहेत। शिंदे सेना बाजी मारते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे या बैठकीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।